राजांनी मोरोपंत पिंगळे आणि नेतोजी पालकर यांना 1,000 सैनिक देऊन छावणीच्या दोन्ही बाजूंना 1 मैल अंतरावर उभं केलं। प्रसंग पडलाच तर मदतीसाठी आणि राजे 400 मावळे घेऊन लाल महालात शिरले। खान आपल्या शयनकक्षात झोपला होता। राजे महालात चिमणाजी बापूजी या मावळ्याला आणि अजून 200 मावळे घेऊन आत शिरले। तिथली सगळी ठिकाणे राजांना माहीतच होती। राजे खानाच्या शयनगृहापर्यंत पोहोचले तेवढ्यात त्याच्या बायका होत्या त्या जाग्या झाल्या आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला। खान राजांवर चालून येणार तेवढ्यात राजांनी खानावर तलवारीने हल्ला चढवला आणि खानाची 3 बोटे कापली गेली। त्या स्त्रियांनी तिकडची मशाली दिवे सगळं विझवलं, अंधार केला आणि खानाला पळून लावण्यात मदत केली। त्यात खानाचा मुलगा हा मावळ्यांवर चालून आला, त्याने 2 ते 3 मावळ्यांना ठार केलं। या लढाईत मराठ्यांची 6 माणसे ठार झाली आणि 40 माणसे जखमी झाली। या उलट खानाचा मुलगा आणि एक सरदार व एकूण 40 माणसे जागेवर ठार झाली। या हल्ल्यानंतर शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराजांना इतका घाबरला की तो पुढील 3 महिने पुण्यामध्येच लपून बसला आणि त्यानंतर पुण्यातून तो पळून गेला।